नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या चालू घडामोडीच्या सिरीज मध्ये आपण पुढचे जे काही महत्त्वाचे 50 प्रश्न आहेत ते बघणार आहोत। बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे। बघा, सध्या आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणांची नाव बदलली जातात। तसं इथे कशाचं नाव बदललेलं आहे, केंद्रीय सचिवालयाचं नाव बदलून काय ठेवण्यात आलंय, कल्याण भवन, सेवा भवन, कर्तव्य भवन की कर्तव्य पथ। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कर्तव्य भवन। केंद्रीय सचिवालयाचं नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे। बघा, नेक्स्ट प्रश्न आहे, मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांना 2025 मध्ये मिळालेला शांतता पुरस्कार कोणाला देऊ केला आहे। आता इथे जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये आपल्याला ऑलरेडी एक उत्तर मिळालेलं आहे की 2025 सालाचा शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला। तर त्याचं उत्तर काय आहे, मारिया कोरिना मचाडो यांना 2025 चा शांतता पुरस्कार मिळाला आहे। पण त्याच्यावर आधारित प्रश्न आहे की त्यांना मिळालेला तो पुरस्कार त्यांनी कोणाला देऊ केला, कमला हॅरिस, व्लादिमीर पुतिन, नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प। तर बघा बाळांनो, ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प। मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना देऊ केलाय। पण नियमानुसार त्यांना इच्छा होती त्यांनी देऊ केलाय, पण नियमानुसार हा पुरस्कार कोणाच्या नावे राहील कायम, तर तो मारिया कोरिना मचाडो यांच्याच नावाने राहणार आहे। त्यांनी तो डोनाल्ड ट्रम्प यांना दिलाय म्हणून तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे होणार नाही। देऊ केलाय मारिया कोरिना मचाडो यांना, तर तो 2025 चा शांतता पुरस्कार त्यांच्याच नावे राहील, भलेही तो त्यांनी कोणालाही देऊ केला असेल तरी। नेक्स्ट वन, पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले नियोजित शहर कोणते। पर्याय दिलेत बंगळूर, विशाखापट्टणम, मुंबई आणि अमरावती। तर पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले नियोजित शहर आहे अमरावती। पर्याय क्रमांक 4, सौर ऊर्जेचा वापर करून विजेची संपूर्ण मागणी पूर्ण करणारा देशातील पहिला जिल्हा कोणता। सौर ऊर्जेचा वापर केलाय आणि विजेची संपूर्ण मागणी पूर्ण करणारा देशातला पहिला जिल्हा म्हटलंय। पर्याय आहे रायगड, लेह, दीव आणि वर्धा। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दीव हा काय ठरला आहे, तर पहिला जिल्हा ठरला आहे देशातला, त्याने सौर ऊर्जेचा वापर करून विजेची संपूर्ण मागणी पूर्ण केली आहे असा जिल्हा दीव। नेक्स्ट, WHO आपल्याला याचा फुल फॉर्म विचारला जातो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, कोणत्या देशाला जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून घोषित केले। पर्याय दिले आहेत रशिया, अमेरिका, जर्मनी आणि जॉर्डन। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जॉर्डन। 2026 नुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीची नवीन लांबी किती। बघा, 2026 च्या नवीन अहवालानुसार आपल्याला विचारलंय की महाराष्ट्राच्या किनारपट्टीची नवीन लांबी किती। तर बघा, त्याचं उत्तर 720, 800, 850 की 877। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 877.97 किलोमीटर। नेक्स्ट, देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात। म्हणजे पहिल्यांदा आपल्याला देशातलं पहिलं फुलपाखरू अभयारण्य विचारलंय आणि परत त्यातच दुसरा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे। तर बघा, देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य केरळ या राज्यामध्ये आहे। कोणत्या, अरालम। केरळ राज्यामध्ये कोणतं आहे, अरालम आहे। आणि दुसरं आहे महाराष्ट्रातील फुलपाखराचे गाव, तर ते कोणतं आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणतं, तर पारपोली। बघा, केरळ राज्यात अरालम आणि इकडे सिंधुदुर्ग विचारलं तर ते कोणतं आहे, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोली या गावात। म्हणजे इथे उत्तर येणार आहे आपलं केरळ आणि इथे येणार आहे केरळ राज्य आणि इथे सिंधुदुर्ग जिल्हा।
बघा आपल्याला गावाचं नाव नाही विचारलेलं आहे, आपल्याला जिल्हा विचारलाय आणि तिकडे राज्य विचारलेलं आहे. नेक्स्ट, सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? दादा भुसे, उदय सामंत, हसन मुश्रीफ आणि दत्तात्रेय भरणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत दत्तात्रेय भरणे. पहिला क्रमांक दिलाय दादा भुसे. मग दादा भुसे हे कोण आहे? तर सध्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर दादा भुसे हे आहेत. नेक्स्ट, 2026 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले? 2026 चे पद्म पुरस्कार विचारले आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 131. 2026 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले? 131. मग त्याच्यामध्ये किती स्तर असतात, किती प्रकारचे? तर बघा, पद्मविभूषण असतो, त्याच्यानंतर पद्मभूषण असतो आणि पद्मश्री असतो. असे 3 गट पडतात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. 5 मिळाले पद्मविभूषण, 13 मिळालेले पद्मभूषण आणि पद्मश्री मिळालेले आहे 113. असा टोटल आकडा होतोय आपला 131. नुकतेच भारतीय हवाई दलातून कोणते लढाऊ विमान निवृत्त झाले? तेजस MK-1A, राफेल, तिसरा पर्याय आहे MiG-21 आणि चौथा आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, MiG-21. नुकतंच भारतीय हवाई दलातून लढाऊ विमान निवृत्त झाले आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे पुन्हा, आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची नियुक्ती किंवा घोषणा करण्यात आली? बघा, कोणत्या शहराच्या नावाची घोषणा करण्यात आली? आसामची दुसरी राजधानी म्हणून. आता आसामची राजधानी आपण काय पाठ केली आहे? दिसपूर. आसाम दिसपूर. पण दुसरी राजधानी म्हटलंय बघा, पर्याय दिले दिब्रुगड, दिसपूर, इटानगर आणि यापैकी नाही. आपलं पाठ असतं की आसामची राजधानी दिसपूर आहे. मुलं ते दुसरा शब्द आहे ना विसरून जातात आणि इथे दिसपूरलाच उत्तर करतात. पण याचं उत्तर आहे दिब्रुगड. कारण आसाम आणि दुसरी राजधानी कोणती सांगितली आहे? आसामची दिब्रुगड. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, पुढचा आहे, भारत हा कोणत्या शाश्वत उत्पादनाचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश ठरला? पर्याय आहे बायोप्लास्टिक, बायो इथेनॉल, बायो बिटुमेन आणि चौथा पर्याय बायोडिझेल. तर जगातील पहिला देश ठरलाय आपला भारत आणि त्याचं उत्तर आहे बायो बिटुमेन. जे काही शाश्वत उत्पादनाचं व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश ठरला आपला भारत. नेक्स्ट, जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूज क्षेपणास्त्र बुरेव्हेस्टिकनिकची चाचणी कोणत्या देशाने केली? पूर्णपणे जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणारं क्रूज क्षेपणास्त्र आहे चीन, रशिया, अमेरिका की उत्तर कोरिया? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रशिया देशाने चाचणी केली. नेक्स्ट, 2028 ची जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धा कोण आयोजित करणार आहे? पर्याय दिले आहेत ऑस्ट्रेलिया, चीन, भारत आणि अमेरिका. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2028 ची जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धा आयोजित करणारा देश आहे आपला भारत. पुढचा प्रश्न, अलीकडेच सूर्यकांत शर्मा यांची भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारताचे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला. ज्या अलीकडेच नुकतेच बदल झालेले असतात, नवनवीन नियुक्त्या झालेल्या असतात, ती नावं आपल्याला लक्षात ठेवायची. त्या कितव्या पदावर म्हणजे कितव्या क्रमांकाचे व्यक्ती किंवा कितव्या क्रमांकाचं पद येते, या अगोदर किती व्यक्ती होऊन गेल्या, हे प्रश्न आपल्याला माहित असणं गरजेचं असतं. मग आता इथे आपल्याला सूर्यकांत शर्मा यांचं भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली हे माहिती आहे, पण ते कितव्या क्रमांकाचे हे विचारलंय बघा. 53वे, 52वे, 54वे की 51वे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जे सूर्यकांत शर्मा जे आहे ते कितवे न्यायाधीश आहे? तर 53वे. पर्याय क्रमांक 1.
WHO ने अलीकडेच कोणत्या भारतीय कप सिरपला निकृष्ट दर्जाचे म्हणून घोषित केले? पुन्हा एकदा सांगते, WHO म्हणजेच कोण? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, म्हणजे आपल्या जागतिक आरोग्य संघटनेने एक भारतीय कप सिरप आहे, बरोबर, आणि ते कप सिरप प्यायल्यामुळे औषध बऱ्याच मुलांना मागे त्रास झाला होता, त्याचा निकृष्ट दर्जाचं म्हणून घोषित केलंय. त्या कप सिरपचं नाव काय विचारलंय बघा? कोल्ड्रेक्स, कोल्ड्रिफ, कप नील आणि कप सेप. आता ते कप साठी, कप सिरप खोकल्यासाठीचं, ओके, आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोल्ड्रिप. हे निकृष्ट दर्जाचं कप सिरप आहे असं घोषित केलं, पर्याय क्रमांक 2. 2025 मध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? आपल्याला दिलंय 4, 5, 7 आणि 6. तर बघा, पद्मविभूषण पुरस्काराने विचारलंय आपल्याला आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7. 2025 म्हटले, 2026 नाही. 2026 ला आपण लक्षात ठेवलंय की पद्म पुरस्कार किती व्यक्तींना आहे? 131 व्यक्तींना आहे. 2025 मध्ये किती व्यक्तींना मिळालेला होता? तर 139 व्यक्तींना मिळालेला होता आणि तिथे आकडा होता पद्म विभूषण पुरस्काराचा 7. 2026 मध्ये किती व्यक्तींना मिळालेला आहे? तर तो मिळाला आहे 5 व्यक्तींना. राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र NCPOR ही भारतातील कोणत्या राज्यातील अंटार्क्टिका आणि आर्क्टिक मोहिमेसाठी नोडल एजन्सी आहे? कर्नाटक, उत्तराखंड, गोवा आणि चौथा पर्याय दिलेला आहे केरळ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा. कोणत्या संस्थेने चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तूंचे नवीन आभासी संग्रहालय सुरू केले? पर्याय आहेत युनेस्को, IUCN, WTO आणि चौथा पर्याय दिलेला आहे युनिसेफ. बघा, हा प्रश्न आहे ना आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. संस्था अशी आहे की चोरीला गेलेल्या ज्याही काही सांस्कृतिक वस्तू आहे त्या सांस्कृतिक वस्तूंचं आभासी संग्रहालय म्हटलेलं आहे आपल्याला. हे कुठे सुरू केलंय, कोणत्या संस्थेने? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 युनेस्कोने सुरू केलेलं आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न, भारतीय लष्कराने सुरू केलेला स्वदेशी सक्षम अँटी ड्रोन ग्रिड कोणत्या कंपनीच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे? तर पर्याय बघा, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, जे नाशिकला HL नाही. पुढे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना, हे पण उत्तर नाहीये. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, गाझियाबाद, हेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, अलीकडेच कोणत्या सरकारने त्यांच्या मंदिरातील दुर्मिळ नोंदी जतन करण्यासाठी डिजिटल ग्रंथालय तयार करण्याची घोषणा केली आहे? आणि बघा, पर्याय दिले आहे उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि तामिळनाडू. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिशा. कोणत्या संस्थेने वर्धित मूळ प्रमाणपत्र 2.0 प्रणाली सुरू केली आहे? पर्याय आहेत भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI, निर्यात प्रोत्साहन परिषद, विदेश व्यापार महासंचालनालय आणि चौथा पर्याय भारतीय निर्यात संघटनांचे संघटन. तर या प्रश्नाचं बघा, विदेश व्यापार आणि महासंचालनालय जे आहे तेच या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. रक्त कर्करोगाचा, म्हणजे कर्करोग आहे पण कोणता? रक्ताचा, उपचारांसाठी क्वार्टेमी हे औषधाचं नाव आहे. क्वार्टेमी या दुसऱ्या लिव्हिंग औषधाला कोणत्या संस्थेने मान्यता दिली? भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना, अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था नवी दिल्ली आणि चौथा पर्याय दिला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. तर याला मान्यता दिली आहे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना. जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर खालीलपैकी कोणत्या राज्यात बांधले जाईल? हाही महत्वाचा प्रश्न आहे. IMPA स्टार करून लक्षात ठेवायचा आहे. गुजरात, ओडिशा, महाराष्ट्र की उत्तर प्रदेश?
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. गुजरात राज्यामध्ये जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर बांधले जाईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली? हाही प्रश्न अतिशय महत्वाचा आहे बघा. इस्रोच्या म्हटले लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक म्हणून एम मोहन, एस सोमनाथ, व्ही नारायण आणि के शिवन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एम मोहन. पर्याय क्रमांक 1. भारतातील पहिले डिजिटल भटकंती गाव कोणत्या राज्यात स्थापन झाले? हाही परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. सिक्कीम, गोवा, केरळ की तेलंगणा? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिक्कीम राज्यात स्थापन झाले आहे. कोणतं? भारतातील पहिले डिजिटल भटकंती गाव. संरक्षण अधिग्रहण परिषदेने कोणत्या स्वदेशी संरक्षण उपकरणांना मान्यता दिली? तेजस लढाऊ विमाने, वरुणास्त्र टोरपडो, ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्रे आणि INS विक्रांत विमानवाहू वाहक. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वरुणास्त्र आणि टोरपॅडो या स्वदेशी संरक्षण उपकरणांना मान्यता दिली आहे. जागतिक आर्थिक दृष्टिकोन अपडेट 2026 कोणत्या संस्थेने जारी केले? जागतिक बँक, IMF, WTO की UNDP? तर याचं उत्तर आहे IMF ने जागतिक आर्थिक दृष्टिकोन अपडेट केले आहे. कोणत्या संस्थेने? IMF. क्लॅरी 5 चे NCRP इंटिग्रेशन सोल्युशन लागू करणारी पहिली भारतीय बँक कोणती? बघा, पहिला पर्याय दिलाय पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि चौथा पर्याय आहे कॅनरा बँक. तर याचं उत्तर आहे पंजाब नॅशनल बँक. क्लॅरी 5 चे NCRP इंटिग्रेशन सोल्युशन लागू करणारी पहिली भारतीय बँक आहे पंजाब नॅशनल बँक. नेक्स्ट, भारतातील पहिले AI संचलित बहुभाषिक कायदेशीर सहाय्यक कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? भारतीय सर्वोच्च न्यायालय, नीती आयोग, कायदा आणि न्याय मंत्रालय, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय सर्वोच्च न्यायालय. बघा, पुढचा प्रश्न आहे 2026 मध्ये कोणत्या भारतीय राज्याने भारतातील पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन लॉन्च केली आहे? आसाम, त्रिपुरा, ओडिसा की सिक्कीम? तर याचं उत्तर आहे त्रिपुरा. 2026 मध्ये पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन लॉन्च केली आहे त्रिपुरा या राज्याने आणि त्याचं आहे राजधानी त्रिपुरा आगरतळा. कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट यशस्वीरित्या प्रक्षेपित केला? चीन, जपान, अमेरिका की जर्मनी? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जपान या देशाने लिग्नोसॅट यशस्वीरित्या प्रक्षेपित केला, जो काय आहे जगातला पहिला लाकडी उपग्रह आहे. जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणता असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय आहे? लिग्नोसॅट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह आहे आणि तो प्रक्षेपित करणारा देश कोणता? जपान. यशस्वीरित्या त्याचं प्रक्षेपण केलं आहे जपान या देशाने. पुढचा प्रश्न आहे TGV ने सुरू केलेल्या भारतातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोबाईल ATM व्हॅनचे नाव काय आहे? अगोदर आपल्याला विचारलेलं होतं की सौर ऊर्जेवर चालणारी बघा यशस्वीरित्या चालणारी ATM व्हॅन लॉन्च केली, तर त्याचं उत्तर होतं त्रिपुरा. आणि आता प्रश्न काय आहे? TGV ने सुरू केलेल्या भारतातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोबाईल ATM व्हॅनचे नाव काय? TGV मोबाईल, TGV एक्सप्रेस, TGV ऑन व्हील्स आणि चौथा पर्याय TGV सोलर व्हॅन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 TGV ऑन व्हील्स. हे काय आहे? मोबाईल ATM व्हॅनचे नाव आहे जे पहिलं आहे सौर ऊर्जेवर चालणारा. नेक्स्ट,
खेलो इंडिया बीच गेम्स 2026 ची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? आणि त्याचं उत्तर आहे बघा, मरीना बीच तामिळनाडू, गोगला समुद्र किनारा दीव, कोवलम बीच केरळ आणि चौथा पर्याय आहे राधानगर समुद्र किनारा अंदमान. तर याचं उत्तर आहे घोगला समुद्र किनारा दीव. डिसेंबर 2025 साठी कोणत्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला ICC पुरुष खेळाडू ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले? पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिचेल स्टार्क यांची ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जे ICC पुरुष खेळाडू ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले. भारतीय महिला क्रिकेट संघातील कोणत्या खेळाडूला उत्तर प्रदेश पोलिसात DSP म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत? जी भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू आहेत. बघा, हरमनप्रीत कौर, स्मृती मंदना, दीप्ती शर्मा की रिचा घोष. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दीप्ती शर्मा यांची उत्तर प्रदेश पोलिसात DSP म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? दीप्ती शर्मा, DSP. आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या राज्याने केले आहे? आंध्र प्रदेश, हरियाणा, कर्नाटक आणि चौथा पर्याय आहे उत्तर प्रदेश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरियाणा या राज्याने आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सवाचे उद्घाटन केले आहे. नेक्स्ट, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कोणत्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत? आपल्याला माहिती आहे सध्या डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष आहे, पण कितव्या क्रमांकाचे? 46, 47, 45 की 44? तर डोनाल्ड ट्रम्प आहे 47व्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे. 21 जानेवारी 1972 रोजी कोणत्या 3 राज्यांना पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला? बघा, नागालँड, मणिपूर आणि त्रिपुरा, त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय, आसाम, मणिपूर आणि मिझोराम, सिक्कीम, मेघालय आणि त्रिपुरा. तर याचं उत्तर आहे त्रिपुरा, मणिपूर, मेघालय. 21 जानेवारी. नेक्स्ट, आमचे संविधान आमचा आदर या अखिल भारतीय मोहिमेचे उद्घाटन कोणी केले? पर्याय दिले आहेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्री राजनाथ सिंह आणि ओम बिर्ला. तर आमचे संविधान आमचा आदर या अखिल भारतीय मोहिमेचे उद्घाटन केले उपराष्ट्रपती जगदीप धनखड. पण हे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहे. आता उपराष्ट्रपती कोण आहे? तर CP राधाकृष्णन. सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहे? CP राधाकृष्णन हे माजी उपराष्ट्रपती. नेक्स्ट, 2026 मध्ये 78व्या आर्मी डे परेडचे आयोजन कोणत्या भारतीय शहरात झाले? नवी दिल्ली, जयपूर, लखनौ, चंदीगड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जयपूर. जे 78व्या आर्मी डे परेडचे आयोजन करण्यात आलं जयपूरमध्ये. मग जयपूर राजधानी कोणत्या राज्याची आहे? राजस्थान. नवी दिल्ली आपल्या भारताची राजधानी आहे. लखनौ उत्तर प्रदेशची राजधानी आहे. मग चंदीगड कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर चंदीगड ही हरियाणा राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट, चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित केले जाणार आहे? म्हणजे आयोजित केलंय, ऑलरेडी झालंय ते. तर चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन हे पुणे, सातारा, कोल्हापूर की नाशिक? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी. फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान काय करण्यात आलं? चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. कुठे? नाशिक या ठिकाणी. आणि ते कुठे? तर KTHM या महाविद्यालयामध्ये. नाशिकला KTHM महाविद्यालयात चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. आय थिंक 28 फेब्रुवारी ते 1 मार्च अशा 4 दिवसांच्या दरम्यान ते आयोजित करण्यात आलेलं होतं. देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब कुठे सुरू करण्यात आली? मुंबई, कोची, सुरत की इंदोर? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
भारतातील पहिली AI लिव्हिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स लिव्हिंग लॅब कुठे? मुंबई, महाराष्ट्र. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? बघा, हेली मैथू, मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि चौथा पर्याय दिले आहे सुशी बेत्स. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हरमनप्रीत. हे काय ठरले आहे? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी महिला क्रिकेटपटू. आय थिंक त्यांचा 356 सामने त्यांनी खेळले आहे आणि ज्या सुशी बेत्स आहे यांचा 355 सामन्यांचा विक्रम त्यांनी मोडून पहिल्या क्रमांकावर कोण आलेले आहेत? तर हरमनप्रीत कौर. MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी कधी शपथ घेतली? आपल्याला माहिती आहे आता सध्या नवनियुक्त आहे MPSC चे अध्यक्ष कोण? विवेक भीमनवार. हा प्रश्नही येऊ शकतो आपल्याला की MPSC चे सध्याचे नवनियुक्त अध्यक्ष कोण? तर उत्तर काय येणार आहे? विवेक भीमनवार. पण त्यांनी आपल्याला त्यावर आधारित प्रश्न विचारला आहे की त्यांनी शपथ कधी घेतली. आणि बघा, सगळ्या फेब्रुवारी महिन्यामधल्याच सांगितलंय, फक्त तारीख चेंज दिलेली 17 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी. तर जे अध्यक्ष विवेक भीमनवार आहे यांनी शपथ कधी घेतली? तर 18 फेब्रुवारीला शपथ घेतली MPSC च्या अध्यक्षपदाची. नेक्स्ट, बाफ्टा पुरस्कार विजेता बुंग चित्रपट कोणत्या भाषेत आहे? आपल्याला माहिती, जे काही आपल्या बाफ्टा पुरस्कार जाहीर करण्यात आले तो पुरस्कार बुंग या चित्रपटाला मिळाला आहे. पण तो बुंग चित्रपट कोणत्या भाषेत आहे? मणिपुरी, बंगाली, तमिळ की मराठी? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बुंग चित्रपट कोणत्या भाषेतील आहे? मणिपुरी. बुंग या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? पुन्हा त्यावरच प्रश्न विचारला आपल्याला. किरण राव, रहान अख्तर, तेज सिद्धवानी आणि चौथा पर्याय दिलाय लक्ष्मीप्रिया देवी. आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहे की जो बुंग चित्रपट आहे या बुंग चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? लक्ष्मीप्रिया देवी. भारताने जाहीर केलेल्या पहिल्या दहशतवादी धोरणाचे नाव काय? हा प्रश्न आपल्याला हमखास यावर्षी विचारला जाणार आहे, कारण भारताने जाहीर केलेलं पहिलं दहशतवादी धोरण आहे. मग या पहिल्या दहशतवादी धोरणाचं नाव काय? प्रलय, प्रहार, प्रगत की प्रताप? सगळीकडे प्र दिलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रहार. बोर्ड ऑफ पीसची पहिली बैठक कुठे पार पडली? वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, पॅरिस की जिनिव्हा? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वॉशिंग्टन या ठिकाणी बोर्ड ऑफ पीसची पहिली बैठक पार पडली. पुढचा प्रश्न आहे, जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक 2025, जो जागतिक निर्देशांक आहे 2025 चा भ्रष्टाचारातला, त्याच्यामध्ये भारताची रँक कितवी आहे? 71वी, 81वी, 91वी आणि 101वी? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 91वी. 91 रँक आली कोणाची? भारताची. बघा, आज आपण महत्वाचे 50 प्रश्न बघितले. अशाच नवीन प्रश्नांसह चालू घडामोडीच्या आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.